लाडके म्हणून सगळे एकत्र सरकारच्या मोर्चामध्ये जर भाजपच्या विरोधामध्ये सगळे जर एकत्र येऊ शकतात तर मग निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधामध्ये मोठेपणाने का होऊ शकतात? नाही, मला वाटतं हे शरद पवार साहेब नाही, सुप्रियाताईचं स्टेटमेंट मी ऐकलं होतं मधल्या काळामध्ये. पण असं आहे की आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. आजही बघा तर देशामध्ये आम्ही काँग्रेस पक्ष जो आहे तो भाजपच्या विरुद्ध लढण्याचं काम करतो. आताही आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये भाजपच्या विरुद्ध लढणार आहोत. सातत्याने तुम्ही जर बघाल, मी ज्या ज्या वेळेला हे करते त्याच्यानंतर भाजपच्या सातत्याने अमित साटम असतील किंवा आशिष शेलार असतील यांच्याशी जे आहे ते आमचं युद्ध चालूच आहे. आम्ही त्यांच्याशी फाईट करण्याचं काम करतोच आहे. आमची लढाई आहे, कारण आता त्यांच्या हातात सत्ता आहे, राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. त्यामुळे मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार असेल, याच्यासाठी आम्ही त्यांना दोषी देण्याचं काम करतो. या व्यतिरिक्त अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरांबद्दल तर सातत्याने आम्ही बोलत आहोत की जे राज्याचे मुख्यमंत्री होते, मग पुन्हा अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर झाले. मागच्या काळात पण त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट होतं आणि यांच्या काळामध्ये किती मोठे भ्रष्टाचार झाले. प्रत्येक भ्रष्टाचार प्रत्येक हप्त्याला आम्ही लोकांसमोर घेऊन येत असतो. आता एक क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखालचा मोठा भ्रष्टाचार आहे, त्याच्या संदर्भात पण आम्ही बोलत आहोत की याच्यामध्ये गरीब माणसाचा तर आवाज पूर्णपणे बंद करण्यासाठी काम चाललेलं आहे. मला सांगा की मुंबईच्या मोठ्या मोठ्या जमिनी या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कोणाला देण्याचं काम चाललेलं आहे. त्याच्यामधला एक मोठा घोटाळा तर मी समोर आणला होता जुहूचा, की त्याच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे होती की बाबा पूर्णपणे ती जमीन आहे, तुम्ही त्याच्यामध्ये आता काय करणार, बिल्डिंग पण घेणार, त्याच्यामधले जे आहे ते गव्हर्नमेंटचे जे रिझर्व्ह पॉट आहे ते पण तुम्ही त्याच्यामध्ये घेणार महानगरपालिकेच्या, आणि त्याची पूर्ण चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही आमची लढाई भाजपाशी असणार आहे आणि येणाऱ्या काळात ती मजबूतीने आम्ही लोकांसमोर घेऊन येऊ. आणि पक्ष म्हणून जो निर्णय घेतला जातो तो फक्त एक अध्यक्षाच्या लेवलला नसतो, तो कार्यकर्त्यांपासून संघटनेच्या सगळ्या विविध माध्यमातून घेतला जातो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या हायकमांडशी याबद्दल बोललेलो आहोत. सर्वेक्षण केलंय ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त जागा येतील असा दावा करतोय भाजप. सर्वेक्षण केलंय आम्ही म्हणतोय भाजप. तुम्ही टीका बघा, मला असं वाटतंय मुंबईकर सुज्ञ आहेत आणि मुंबईकर या संदर्भामध्ये जे आहे ते निर्णय घेण्यासंदर्भामध्ये मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतोय आज ट्रॅफिकचा, मधल्या काळामध्ये सीएनजी गॅसच्या जे अव्यवस्थापन झालं त्याच्यामुळे 3-4 दिवस मुंबईकरांच्या काय अवस्था होती तुम्ही सांगा. आज मुंबईच्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे ते मुंबईकरांना चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. आज ट्रेनमध्ये माणूस गेला की त्या ठिकाणी त्याची काय परिस्थिती असते हे मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे मुंबईकर जे वोट करतील ना ते मुंबईच्या विकासासाठी वोट करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि म्हणून त्यांचं राजकारण हे नेहमी धर्मावर आधारित राजकारण असतं. आता पण त्यांचे जर तुम्ही मुद्दे विकास, कारण ते भ्रष्टाचाराबद्दल बोलूच शकत नाही, कारण ते स्वतः सत्तेमध्ये आहेत. मागील काळामध्ये पण सत्तेमध्ये होते, आता महायुतीची सरकार आहे त्याच्यामध्ये पण ते सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी मला अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी श्वेतपत्रिका काढावी ना. राज्यसभेच्या खासदारांना तुम्ही निधी दिले का दिले? तुमच्या सत्ताधारी आमदारांना निधी दिले, कोणाचा पैसा होता तो? काही तुमच्या पार्टीचा फंड होता जो त्यांनी वाटण्याचं काम केलेलं आहे? तुम्हाला माहिती आहे का मुंबई महानगरपालिकेने आता काळात किती पैसे दिले? कोण देत आहे पैसे? आयुक्त ठरवणार का मंत्रिमंडळातले मंत्री ठरवणार, मुख्यमंत्री ठरवणार? आणि त्याच्यामध्ये लोकांच्या गरजेनुसार पैसे मुंबईकरांना मिळत नाहीयेत. मुंबईकरांना आज तुम्ही रस्त्यात फिरा, गल्या नाहीयेत, टॉयलेट नाहीयेत, पाण्याची व्यवस्था पण नाही, त्याच्याबद्दल नाहीये काय. कोणाला चाललाय? आमदाराला निधी. कोणाला चाललाय? खासदाराला निधी. कोणाच्या? सत्ताधारी पक्षाच्या. ही परिस्थिती बिलकुल बरोबर नाहीये. हा मुंबईचा पैसा आहे, मुंबईकरांच्या टॅक्स मधून आलेला पैसा आहे, तो मुंबईवरच्या विकासासाठीच खर्च व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.